बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीनं। मुंबईच्या गोरेगावमध्ये एमजी रोडवरील गेटवेल केमिस्ट समोर एक मोठं झाड अचानक कोसळले। या दुर्घटनेमध्ये झाडाखाली सापडून 2 महिला या गंभीर जखमी झालेल्या आहेत। स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीनं तिथे मदत कार्य सुरू केले। महापालिकेच्या पथकानं 15 मिनिटात हे झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा केला। दरम्यान झाडांची योग्य छाटणी न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आज मुंबईमध्ये झाड पडण्याचं सत्र हे सुरूच आहे। गेल्या अनेक दिवसापासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस आहे। सध्या ही दृश्य पाहता ही मुंबईमधल्या गोरेगाव परिसराची आहे, जिथे झाड पडून 2 महिला या जखमी झाल्या। मात्र स्थानिकांनी तातडीनं प्रसंगावधान राखत मदत कार्य सुरू केलं। तसंच महानगरपालिकेनं सुद्धा तातडीनं हे झाड हटवलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडनं। संजय, गोरेगाव मधली ही दृश्य आम्ही बघतोय, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच गोरेगाव पश्चिमेकडील जो एमजे रोड परिसर आहे त्या परिसरामध्ये मोठा वृक्ष जो आहे तो कोसळण्याची दुर्घटना घडली होती। गेटवेल सुन जे मेडिकल आहे या मेडिकल परिसरामध्ये ही घटना घडली होती आणि झाड कोसळण्याची जी संपूर्ण घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती। झाडाखाली त्या 2 महिला जात होत्या, त्या महिलांच्या अंगावरती हे झाड पडल्यामुळे त्या झाडाखाली दाबल्या गेला। त्या गंभीर जखमी झालेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं आणि त्या महिलांना ताबडतोब जे आहे ते उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे जे कर्मचारी त्यांनी अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये या झाडाच्या मोठ्या मोठ्या फांद्या कापून बाजूला केल्या, रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला। मात्र झाडांची योग्य छाटणी न झाल्यामुळे झाड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। उद्यान विभाग असेल किंवा संबंधित कंत्राटदार असतील याच्या कामकाजावर देखील नागरिकांना आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित। या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी देखील स्थानिक नागरिक करताना देखील पाहायला मिळते। संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर गोरेगावमधून ही बातमी समोर येते, झाड कोसळून 2 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।